स्काउट डायरेक्टर। आज गेवराई तालुक्यात मी आलेलो आहे आणि एक प्रगतशील शेतकरी आहेत, यांना मी 25 एप्रिल 2026 ला मी ऊसासाठी 2 एकरासाठी औषधं देऊन गेलो होतो। आता त्यांचा जवळजवळ 6 एकर ऊस आहे। किती एकर ऊस आहे? 6 एकर ऊस आहे। तर आज मला त्यांच्या स्वतः त्यांच्या जवानीतून ऐकायचं आहे बुवा त्यांना काय रिझल्ट आला। तर नमस्कार बोला। नमस्कार, काय नाव तुमचं? कालिदास काकडे, कालिदास काकडे, जातेगाव येथील गेवराई तालुक्यातील आम्ही रहिवासी आहेत। बर। आम्हाला जैविक खताचा वापर आम्ही 20-25 दिवस झाले केलेला आहे। त्यातून हा एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि त्यातून हे बुडापासून तर शेंड्यापासून हे हिरवागार ऊस झालेला आहे। आणि इथून याच्या शेजारीच एक ऊसाची पट्टी खोडवा, त्याला सरकारी खत रासायनिक वापरले, त्याला नुसतं ते खाक होत चालला आहे आणि त्याने पाणी देऊन बी काही उपयोग व्हाय नाही। आणि याला एकच पाणी दिले तर आज 20 दिवसात कांड्याला ऊस लागला आहे, 4-4, 5-5 कांड्या लागल्यात। आणि आमचे शेजारी हे गोरख चव्हाण यांनी सुद्धा हे वापरलेले, त्यामुळं त्यांनाही आज रिझल्ट आलेला आहे। आणि हे फक्त सगळे जैविक खताचाच आम्हाला रिझल्ट आहे। आणि बापूसाहेब लगड हे आम्हाला येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि जैविक खत वापरा म्हटले, त्यांनी आम्हाला जैविक खत वापरायला मार्गदर्शन केलं, आम्ही वापरलं आणि त्याचा आज 20 दिवसात आम्हाला एवढा रिझल्ट आलेला आहे। त्यामुळं आम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळाल्यामुळं आम्ही त्याचा आनंद खुशी। मला एक प्रश्न असा करायचा शेतकऱ्यांना, आता तुम्ही शेजारच्या ऊसाला 2 डोसला म्हणजे 10 गोण्या रासायनिक टाकले, म्हणजे जवळजवळ 20 गोण्या रासायनिक टाकले। 20 गोण्या टाकून त्या 20 गोण्याचा खर्च आणि ह्या वेस्टेजचा एकराला 7,000 रुपयाचा तुम्हाला डोस दिलता, म्हणजे 2 एकराचे काहीतरी 15 का 16,000चे मी औषध दिलते आणि एकच डोस दिलता। तर तुम्ही याच्यात रासायनिक पहिले फेकलं होतं का? रासायनिक वापर केलेला नाही। मग आता रासायनिकचे 20 बॅग आणि आमचे 15,000, यात तुम्हाला ही पडतळ बसती का शेतकऱ्याला? नाही बसत, रासायनिकची पडतळ बसत नाही। आता याचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे शेतकऱ्यांना आलेला आहे। मग आज शेतकऱ्यांनी वेस्टेजचं औषध वापरले पाहिजे नाही वापरले पाहिजे? शेतकऱ्यांनी आज काळाची गरज आहे, वेस्टेज खताचे जैविक खत हे वापरणं गरजेचं आहे। कारण हे पहा शेतकरी बांधवांनो, आज रासायनिक खत टाकून टाकून पूर्ण माती आणि पाण्याचा टोटल पीएच बिघडलेला आहे आणि या दोन्हीचा ताळमेळ लागत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च एक्स्ट्रा होतोय आणि उत्पन्न घटतंय। आज यांना 25 ते 26 दिवसात एवढा खतरनाक रिझल्ट आला। बाकी आजूबाजूला त्यांचं पाटाचं पाणी पण चालू आहे, एवढा ऊस एकदम सुकलेला आहे एवढ्या टेम्परेचर मध्ये। हे पहा इकडे व्हिडिओ पहा जरा, ऊस कसा आहे तिकडे आणा व्हिडिओ। हे पहा सगळे बुंद आहेत ना, सगळे बुंद सेम निघालेत। तर आज तुमचं समाधान आहे का या औषध वापरून? एकदम समाधान। हा हे पहा इकडे बाजूला व्हिडिओ फिरवा, आज खोडवा आहे। हे पहा यांचा ऊसाची साईज कशी ते पहा। आणि इथंच एक 2 एकर त्यांचा प्लॉट आहे। हे पहा 2 एकराला वापरलं, त्याच्यात मला सांगा पत्रकार साहेब, तुमचं रासायनिक आणि हे जैविक यात किती तुलना आहे? जमीन आसमान। आज जर हा ऊस जवळजवळ 6 फूट झालाय, किती? 6 फूट। तो दुसरा 3-3.5 फूट आहे आणि तो बी सारखा नाहीये, सारखा नाही। हा तर ही शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे नाही? वापरलाच पाहिजे। चला, थँक्यू सो मच वेस्टीज, विश यू वेल।